खरंच गेली अनेक वर्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत कुर्बानीचे रूप नव्हे नावाचा उपक्रम आपण चालवतो। या उपक्रमाच्या दिवशी आज जी आहे ईद उल अजहा ही खरं तर कुर्बानीची ईद म्हटली जाते। म्हणजे आपल्याला प्रिय असलेली गोष्ट कोणती तरी या दिवशी आपण कुर्बान करावी अशी अपेक्षा असते। त्यामुळे त्यावेळेला मुक्या प्राण्याचा बळी देण्याऐवजी स्वतःचं रक्त हे आपण दान करावं या भूमिकेतनं गेली अनेक वर्ष मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या सोबतीनं अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा उपक्रम राबवतीये आणि आज साताऱ्यामध्ये याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो। गेल्या अनेक वर्षामध्ये वाढता प्रतिसाद मिळतो या उपक्रमाला। ज्या पद्धतीनं फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक गणपती, पर्यावरणपूरक होळी हे अनिसाचे उपक्रम राज्यव्यापी झाले, तसाच हा कुर्बानीचा अर्थ नवा रूप नव्हे हा उपक्रम देखील राज्यव्यापी व्हावा आणि त्यामधून आपल्या धर्माची चिकित्सा करण्याचं, विधायक कृतीशील चिकित्सा करण्याचं बळ समाजामध्ये निर्माण व्हावं ही अपेक्षा आहे। आमचा सहकारी मोहसिन शेख या सगळ्याचं संयोजन करतो, तर त्याच्या पुढाकाराने गेली अनेक वर्ष आपण हे करतोय। बोल। नमस्ते सर्वांना, सर्वप्रथम सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा। गेली 11 वर्ष आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक समाज मंडळातर्फे हे रक्तदानाचा बकरी ईद दिवशी रक्तदानाचं आयोजन करतो। बकरी ईदला उर्दूमध्ये ईद उल अजहा म्हणतात। अजहाचा अर्थ होतो त्याग। मग त्याग तो फक्त एखाद्या मुख्य प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, जसे सर म्हणले, बळी देण्यापेक्षा तो जर एखाद्या चांगल्या कृतीतून मग रक्तदान करून असेल किंवा दुसराही कोणत्याही पद्धतीचं असं दान करून जर आपण केलं तर नक्कीच हा म्हणजे एक समाजाला उपयोग ठरणार आणि समाजासाठी नक्कीच याचा काहीतरी फायदा होणार हे उपक्रम आहे। आणि गेली 11 वर्ष झालं आम्ही हा उपक्रम म्हणजे करतोय आणि याच्यातून आम्हाला चांगला मुस्लिम समाजातर्फे चांगला आम्हाला यातून प्रतिसाद मिळतोय। आम्हीच करतोय तर त्यांचं आणखी चेंडूने प्रेस करा तरच मग पटकन बॅग भरेल। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आज बकरी ईद निमित्त आपण रक्तदान करतो। रक्तदान यासाठी की एखाद्याचा जीव वाचवतो। ज्यावेळेला ईदच्या दिवशी बकरं कापलं जातं त्यावेळेला त्या बकऱ्याचा जीव घेतला जातो, परंतु कुर्बानीचा खरा अर्थ आहे की त्याग किंवा साहित्याचा करणं। तर आपण आपला त्याग करून कोणाचा तरी फायदा व्हावा यासाठी रक्ताचा दान करून आपण दुसऱ्याचा फायदा घेण्यासाठी हा प्रयत्न करतो आणि त्याला चांगलं यश येते आणि सध्या या उपक्रमाला सातारकरांनी किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला भरभरून प्रतिसाद देत आहे। तो आणखीन वाढावा यासाठी आम्ही आणखीन प्रयत्नशील राहू।